क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 दिलाय. तर आपल्याला विचारले काय, लहान विषम संख्येचा वर्ग विचारलाय. एकदम सिंपल आहे. काय बघा, एकदा आपण काय करू, विषम संख्या मित्रांनो, क्रमगत विषम संख्येमधील फरक किती असतो, 2 चा फरक असतो. समजा बघा, एक संख्या 3, तर त्याच्या मागील संख्या कोणती असेल 1, त्यांच्यात फरक किती, 2 चा. मग आपण बघा, एक जर विषम संख्या आपण n मानली तर दुसरी किती असणार, n, n-2 असतो. एक n असेल तर दुसरी काय असेल, n-2. आता आपलं इक्वेशन काय दिलं बघा इथं, त्या दोघांच्या वर्गातील फरक बघा, n चा वर्ग वजा n-2 चा वर्ग किती दिलाय, 144 दिले. सिंपल इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊ. बघा, n चा वर्ग n वर्ग. आता हे तुम्हाला माहिती आहे, त्याचं एक्सपान्शन n चा वर्ग वजा 4n प्लस 4 इज इक्वल टू 144. बरोबर. आता मित्रांनो, मायनस आहे, मायनस असल्यामुळे इकडे सगळे साइन चेंज होणार. n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर प्लस 4n मायनस 4 बरोबर 144. आता मित्रांनो बघा, n स्क्वेअर कटणार, किती राहणार, 4n मायनस 4. आता मित्रांनो मायनस 4 आहे इथं, इकडे जाऊन काय होणार, प्लस होणार. म्हणजे 4n इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, 148. n बरोबर काय येणार, 4 1 4, 4 3 12, उरले 2, 4 7 28. n बरोबर काय येणार, 37. मित्रांनो आता आपल्याला n ची व्हॅल्यू आली 37, तर n-2 ची काय येणार, 35 येणार. आपल्याला गणितात काय विचारले, लहान संख्येचा वर्ग. 35 चा वर्ग काय असतो बघा मित्रांनो, 35 चा वर्ग काढायची एकदम सोपी ट्रिक आपल्याला माहिती सगळ्यांना. 5 5 25 आणि 3 चोक 12, म्हणजे किती उत्तर येईल, 1225. धन्यवाद.